पास बहुत पैसा, वो चुनाव में पैसा खर्च कर रहे हैं, नोटबंदी का काम जनता को, क्या आपकी पार्टी को हुआ, आप लोग के पास भी पैसे नहीं बचे नोटबंदी को? आपकी पार्टी? आप लोग नोटबंदी का फटका आपकी पार्टी को हुआ है क्या? नहीं, सभी पार्टी को हुआ है ना। बीजेपी छोड़कर सभी राजनीतिक दलों की यह अवस्था है। मैं उत्तर प्रदेश में देख रहा हूँ, यहाँ कांग्रेस पार्टी की स्थिति में देख रहा हूँ, एनसीपी की देख रहा हूँ, बाकी सभी पार्टी की ये अवस्था है। थँक्यू. मध्यवर्ती निवडणुकीला मी तयार आहे असं म्हटलं. म्हणजे मी आजच म्हणलं असं नाही, कदाचित तुम्हाला स्मरण असेल, कदाचित तुमच्यापैकी कोणी त्या परिसरात हजर असाल तर मी 2 वर्षापूर्वी असं म्हणलेलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्यावेळी येतील त्यावेळी सेना आणि भाजप यांचं जे आता ऐक्य आहे ते ऐक्य संकटामध्ये आलेले दिसेल. हे 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं. मला असं वाटतं आता तशी स्थिती असावी, तर ती आता आपल्याला पाहायला मिळते. आता उद्याच्याला बीजेपी आपली काय भूमिका आहे ती घेऊन ते पुढे चालले. म्हणजे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सगळं लक्ष शिवसेना प्रमुखांच्यावर केंद्रित झालेलं दिसतंय आणि त्यांचा संबंध जो हल्ला आहे ते आपण काय केलं हे सांगण्याच्यासाठी नाही, तिथं फक्त माझा शब्द आहे. पण बाकी सगळे जे ते बोलत आहेत ते शिवसेना प्रमुखांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याच्या संबंधीची भूमिका प्रकर्षानं ठिकठिकाणी घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचं धोरण दिसतं असं शिवसेनेच्या संदर्भातलं. आणि त्याची जी जे काही धोरण त्यांचं राष्ट्रीय पातळीवर ठरलं असेल त्याची अंमलबजावणी ते आज्ञाधारक म्हणून करतात. पण दुसऱ्या बाजूनं इतका सतत शिवसेनेवर हल्ला झाल्याच्या नंतर शिवसेनेची प्रतिक्रिया येणारच. शिवसेनेची प्रतिक्रिया नाही आली तर शिवसेना कशी, आणि त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया आता द्यायला लागले आणि ती प्रतिक्रिया इथपर्यंत थांबली नाही तर त्यांच्यातल्या कोणीतरी नव्या पिढीने सांगितलं की ते थोड्या दिवसात माझी मुख्यमंत्री होती किंवा आणखीन काय काय अशी वक्तव्य सगळी यायला लागलेली आहे. आणि हे असंच जर चालू राहिलं तर पाठिंबा काढून घ्यायचं जर धरून त्यांनी स्वीकारलं तर निवडणुका येण्याशिवाय पर्याय नाही. ते निवडणुका नक्कीच येतील. आता ऐकून तर घ्या. तर निवडणुका येणार त्याच्याबद्दल वादच नाही. फक्त प्रश्न असा आहे की पाठिंबा काढून घेणार का नाही या संबंधीची स्पष्टता अद्याप नाही. ते सांगतायत आणि ते सांगतायत पूर्वीच्यापेक्षा अधिक स्पष्ट सांगतायत, ही गोष्ट मी मान्य करतो. पण ते सांगत असताना सहज त्यांनी एक आणखीन शब्द सांगितला की उत्तर प्रदेशमध्ये भाजपने शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय या ठिकाणी जर घेतला तर आम्ही 5 वर्ष पाठिंबा देऊ. त्यावर त्यांनी एस्केप रूट ठेवलेला आहे. आपली सत्ता पुन्हा चालू ठेवण्याच्यासाठी काहीतरी सांगितलं पाहिजे आणि सत्ता जर जात असेल तर कर्जमाफीचा निर्णय घ्यायला फडणवीसांना काही अडचणी येणार नाही. युपी ज्या अर्थी ते घेत आहेत त्या अर्थी किंवा घेण्याचा शब्द देतात त्या अर्थी इथे गव्हर्नमेंट वाचवायचं का कर्जमाफी हा प्रश्न असेल तर कदाचित ते कर्जमाफी करतील, सरकारी वाटेल. शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांना स्वास्थ्य घालेल आणि ह्या बाकीचे सगळे जे प्रश्नाची आपण चिंता करतो ते येणार नाही. आता दुसरा प्रश्न जो विचारला की आम्ही पाठिंबा देणार का नाही, आम्ही पाठिंबा देण्याचा इतकी प्रश्न नाही. निवडणुकीच्या पूर्वी तातडीनं आम्ही ही भूमिका घेतलेली होती. त्याचं मुख्य कारण कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत नव्हतं, शिवसेनेला बहुमत नव्हतं, बीजेपीला बहुमत नव्हतं, सगळे स्वतंत्र लढलेले होते. काँग्रेस आणि आम्ही एकत्र येऊन सुद्धा बहुमत नव्हतं. अशा वेळेला महाराष्ट्रात लगेचच्या लगेच निवडणुका नको या भावनेनं आणि निवडणुका नको म्हणून तिथे सरकार बनलं. ते सरकार कधी सत्तेबाहेर आणायचं तो ठरवण्याचा अधिकारी आपल्या हातात आहे, तसं बहुमत होते आणि त्यामुळे तशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. आणि दुसरी गोष्ट आमच्या सहकाऱ्यांचं सुद्धा आम्ही चर्चाही केली की 1-2 वर्ष यांना सरकार चालवून द्या, त्याच्याशिवाय त्यांचं वास्तव चित्र जनतेच्या समोर यायचं नाही. त्याचं लोक म्हणतील त्यांना संधीही मिळालेली नाही. त्यामुळे आता ते 1-2 वर्ष होऊन गेली
यांची खायची आणि दाखवायची जात आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट झालेली आहे. यांचं जे दोघांचं प्रेम संबंध आहे तो किती घनिष्ठ आहे तेही आता महाराष्ट्राच्या समोर आलेले आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर ते आता सेपरेट होणार असतील तर मला असं वाटतं की निवडणुका महाराष्ट्रापुरता घेण्याच्यासाठी योग्य काळ आहे आणि त्याला आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. अल्पमताचं सरकार आपण पूर्वी चालवलं होतं, तसं अल्पमताचं सरकार चालवू शकतं का नाही. आणि फडणवीसांनी काल नागपूरला असं म्हटलं की माझ्याकडे 25 आमदारांची बेगणी आहे. ठीक आहे, त्यांची असं की त्यांना हेच म्हणावं लागेल ना, आता माझ्याकडे 25 मला आणखीन कोणाचा पाठिंबा हे म्हणल्याशिवाय चालणार कसं. कारण ज्या वेळेला सरकार दोलायमान परिस्थितीमध्ये होतं त्यावेळेला त्या सरकारचा शब्दसुद्धा प्रशासन यंत्रणेला ऐकायचं त्याने हा निर्णय घ्यावा होता. म्हणजे आम्हा लोकांच्या बाबतीत प्रशासन यंत्रणेची भूमिका योग्य वेगळी आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी ते कोणाचा शब्द पाळायचा याच्याबद्दलचं तारतम्य पाळतात आणि त्यामुळे आम्हाला कधी त्याची अडचण येत नाही. पण फडणवीसांचा शब्द ऐकायचा म्हणजे कठीण आहे. त्यांच्या शब्दावर जायचं हा कोण भरोसा ठेवणार. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते सांगणार की माझ्याकडे 25 आहेत, माझ्याकडे 40 आहेत, माझ्याकडे 30 आहेत. आता काय ते आता हे त्याचा हिशोब हल्ली माझी खडसेंची गाठ नाही नाही तर खडसेंच्याकडनं कळलं असतं. नोटाबंदीमुळे मोदींची देशभरची लोकप्रियता घसरत झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाजपकडून जाहिरात केली जात आहे. त्याच्यात 80% हा चेहरा स्वतः मुख्यमंत्री जसं मी शब्द देणार असं सांगून 80% चेहरा हे नाही. आता त्यांनी त्या सबन कॅल्क्युलेटमधनं मोदी साहेबांना बाजूलाच ठेवलेलं आहे की आता ते नाणं किती चालेल याची शंका त्यांच्या मनात आली. त्यांचा काय म्हणतात तो एक त्यांचा एक वर्ग आहे म्हणजे काय ते विचार काहीतरी असं म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नावर बसून एकत्रित विचार करून पक्षाला सल्ला देणारा आहे. काहीतरी आहे तो शब्द एक RSSचा विसरलो मी. हल्ली जरा त्या सगळ्यांची माझे संपर्क कमी झाल्यामुळं खास शब्द राहिले नाहीत लक्षात. पण त्याच्यामध्ये चर्चा आहे की आता या निवडणुकीचा सगळा खर्च आपण मोदींच्यावर हे ओझं टाकणं योग्य नाही. त्यांच्यावर असं ते दत्तकपुत्र म्हणून UPमध्ये चाललेले आहेत. त्यावेळी एवढ्या मोठ्या राज्याचं दत्तकपुत्र होऊन ती जबाबदारी ते घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वगैरे शक्यतो त्यांचा वापर जास्त करू नये अशी त्यांच्यात खरीखुटी मला माहिती नाही. साहेब, एक प्रश्न असा होता की भाजपा पैशाचा वापर करता असं तुम्ही सांगताय साधन सामुग्रीचा, तर तुम्हाला वाटतं की निवडणूक आयोग जाणून बुजून दुर्लक्ष करताय कारण का मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळीकडे होत आहे. असं आहे की मी काही निवडणूक आयोगावर काही टीका टिप्पणी आता करणार नाही. आमचे प्रवक्ते आहेत त्यांनी या बाबतीत काहीतरी निवडणूक तुम्ही काहीतरी निवेदन पाठवलं आम्ही काय केलं सांगा. नाही, हे जे सगळं होर्डिंग जाहिरातीच्या माध्यमातून पैसे खर्च होत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागा असताना 10 लाखची मर्यादा 22 कोटी 70 लाखची आहे आणि उमेदवारांची मर्यादा असताना 500 कोटी रुपये जर एखादा पक्ष खर्च करत असेल पैशाचा अपाट वापर आहे. त्याबाबतीत आम्ही लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. महाराष्ट्राच्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये विरोधी पक्ष इतका कधी ही सरकारवरती अंकुश सोडण्यामध्ये कमी पडत असं दिसलं. तर ही जी परिस्थिती आता जी दिसते आहे या काही 2-3 वर्षामध्ये त्याचं कारण काय. आणखी ही परिस्थिती बदलण्याची शक्यता होईल आहे का. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं मी सांगू शकतो, सगळ्या विरोधी पक्षाचं मी सांगू शकत नाही. निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही 41च्या संख्येवर ज्यावेळी पोहोचलो आणि राज्य ज्यावेळेला भाजपच्या हातामध्ये आलं त्यावेळेला आमच्या सगळ्या सहकार्याची बसून आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला की या सरकारवर लगेचच्या लगेच हल्ले करायला नको. त्यांना संधी आपण दिली पाहिजे 1-2 वर्ष. नाही तर लोक असं म्हणतील की 15 वर्षे हे सत्तेवर होते, एक दिवस सत्तेपासून बाजूला गेले की लगेचच त्यांनी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले. त्यांना संधी द्यायला पाहिजे ही सहानुभूती लोकांच्याच होईल. त्यापेक्षा आपण 2-2.5 वर्ष गप्प बसू आणि त्यानंतर आपल्याला संधी मिळेलच. आणि आता ते आमचं स्वरूप आम्ही
या निवडणुका सगळ्या संपल्याच्या नंतर स्वच्छ करायला सुरुवात करू. कुठल्याही वृत्तपत्राच्यावर अशा प्रकारची बंदी मागणं ही अत्यंत चुकीची आहे, लोकशाहीच्या विरोधी आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आणि या प्रकारची मागणी करतात याचा अर्थ त्या पक्षामध्ये जी एक प्रवृत्ती आहे करत सगळ्या सत्ता केंद्रित करून एक हुकुमशाहीचा पुरस्कार करणारी, त्याचं हे लक्षण आहे, त्याचं हे द्योतक आहे. म्हणजे एखादा राजकीय पक्ष आणि तोही सत्तेवर असलेला एखाद्या वृत्तपत्रावर बंदी घाला असं सांगूच कसं शकतो, याचंच मला आश्चर्य आहे. पण सत्ता इतक्या लवकर डोक्यात चढते हे काही माहीत होतं. आम्ही फार वर्ष सत्तेत होतो, पण हा एवढ्या लवकर सत्तेचा हा जो काय आहे तो इतक्या लवकर चढतो त्याचं एक उदाहरण त्यांनी दाखवलं. पण बरं आहे, त्या निमित्तानं वास्तव चित्र या सगळ्यांचं हळूहळू स्पष्ट होत आहे. अमित शाह ने कहा है कि नोटबंदी पर विपक्षी दल चाहे कितने भी आरोप लगा ले, लेकिन जनता खुश है, आप चाहो तो इस पर रेफरेंडम करवा लो. क्या आप इस पक्ष में कि नोटबंदी पर एक जनमत संग्रह होना चाहिए? भाई कोई नहीं, गवर्नमेंट इनके हाथ में है, सरकार इनके हाथ में, तो हमें पूछने की क्या जरूरत है, वो जरूर कर सकते हैं. एक मौका मिलेगा लोगों को भी, लोगों को मौका मिलेगा. अमित शाह के बारे में भी जनमत करना हो कि देश के लोकप्रिय नेता है कि ये भी कर सकते हैं, तो ये भी एक संधि मिलेगी. पवार साहब ये खास करके चुनाव नतीजे आएंगे, जहाँ भी जो चुनाव नतीजे आएंगे चाहे एक तरह से जनमत नहीं होगा मोदी जी के लिए, उनके नेतृत्व के लिए. असं की तो पहिल्यांदा निकाल तर येऊन जा, आल्यावर आपण त्याच्यावर भाष्य करू ना. आधी म्हणजे अजून कशाचा काही पत्ता नाही, त्याच्या आतच कशाला भाष्य करू. मुंबईमध्ये नेमकं काय होईल, तुमचा काय अंदाज? मुंबईमध्ये किती कोणाला जागा मिळते असं काय अंदाज? मी मगाशी सांगितलं की आम्ही काही इथं फार प्रभावशाली आहोत अशा प्रकारचं नाही. आमची जी एक स्ट्रेंथ आहे त्याच्यात थोडीवर वाढ होण्याची परिस्थिती आम्हाला दिसते. पण खरा संघर्ष ही गोष्ट मान्य केली पाहिजे. भाजप आणि सेनेचा आणि त्याच्यात संघर्ष असला तर अपर हँड हा भाजपचा नाही हेही दिसते त्याच्यामध्ये. पण नाही म्हटल्याच्या नंतर साधन सामुग्री सत्ता या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपला जो दुसरा मित्र आहे त्याला क्षीण कसं करायचं एवढा एक कार्यक्रम घेतलेला दिसतोय. हा मला काही तो इतक्यापुरता सीमित दिसत नाही. मी दिल्लीमध्ये अनेकदा बघतो भारतीय जनता पार्टीचे काही नेते लोक आपसात चर्चा करतात, त्यावेळी त्यांचं लक्ष हे इतर विरोधी पक्षावर महाराष्ट्रात नसतं, शिवसेनेवर असतं. आणि शिवसेना कशी क्षीण करायची याबद्दलची चर्चा त्यांच्यामध्ये होत असते. तर त्यामुळे त्याचा हा भाग असू शकतो. काँग्रेस आघाडीच्या काळात कधी प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाबद्दल त्या लोकांनी त्यांना संपूर्ण त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याची कधी उपयोग केलेली दिसत नाही. भाजपला अकाली दल असू दे किंवा बाकीच्या जनता दल असू दे किंवा इथे शिवसेना बिजू जनता दल किंवा इथे शिवसेना असू दे, त्यांच्या आधारे मोठं व्हायचं आणि नंतर नष्ट करायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी काय नाही. स्ट्रॅटेजी आजची हे नेहमीचीच आहे ना, हे काय आजच घडलेली नाही. ते नेहमी ते कुठं जातात किंवा कुणाला बरोबर घेतात, त्यांना बरोबर घेतलेल्यांच्या डोक्यावर किंवा खांद्यावर पाय टाकून पुढे जायचं आणि आपली उंची वाढवायची हा प्रयत्न त्यांचा सातत्यातच असतो. ते काय त्यांच्या धोरणाचा भाग आहे, त्यामुळे त्याच्यात नवीन काही नाही. म्हणजे अकाली नाही तोच अनुभव होतोय. आणि साधारणतः मी आता पंजाबमधली सुद्धा माहिती घेतली तर तिच्या अकालींना यांच्या सहभागाची मोठी किंमत द्यावी लागेल असं दिसते. हातातनं राज्य जाईल असं दिसतं. आणि इतर ठिकाणी सुद्धा हीच स्थिती दिसते. पवार साहेब 15 वर्षचं सरकार महाराष्ट्रात होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, 2.5 वर्ष आता या सरकारला होती. तर एवढ्या काळात त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने जेवढे आटोकाट प्रयत्न केले, तर 15 वर्षात मुंबई महापालिका आपल्याला मिळावी किंवा राष्ट्रवादीचं इथं वर्चस्व निर्माण व्हावं असा प्रयत्न कधी राष्ट्रवादीकडून झाला नाही की झाला तर त्याला आपण यश आलं नाही. झाला नाहीच ना. त्यामुळे आणखीन कशाला करायचं. आम्ही असं आहे की प्रत्येक पक्षाचा त्यात बेस असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा बेस आणि आमची जी लिडरशिप आहे त्याची मानसिकता ही इसेन्शियली ॲग्रिकल्चर आणि रुरल लिडरशिप आणि रुरल पॉप्युलेशनवर आहे.
एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेसमध्ये मोठा पाठिंबा देणारा वर्ग हा पुन्हा मराठी भाषिकांचा अधिक आहे आणि तो इतरच आम्हाला बघायला मिळतो. ज्या वेळेला मुंबईमध्ये आम्ही येतो त्यावेळेला त्या मराठी भाषिकांची स्पेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म होण्याच्या पूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी ऑक्युपाय केली आणि त्यांच्या संघटनेने. त्यामुळं तिथं आम्हाला स्पेस नाही आणि इतर भाषेच्यामध्ये आमचा जाण्याचा प्रयत्न करतो, पण अजून आम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी यश आलेलं नाही. इथून पुढं आमचं लक्ष या दोन्ही गोष्टीवर असेल आणि त्याच्यातून आपली ह्या मुंबईची सुद्धा स्थिती सुधारायला जी काही खबरदारी घ्यायची ती घेतली जाईल. पण मी लगेचच्या लगेच त्याच्यात काहीतरी परिणाम होईल किंवा परिवर्तन होईल असं जसं सांगितलं जातं परिवर्तन होणारच माझा शब्द आहे, तशी काय माझी परिस्थिती नाही आणि तसं चित्र मला या ठिकाणी दिसत नाही. कलानींवरून तुम्हाला मागे शिकार भाजपने टार्गेट केलं होतं आणि त्या पप्पू कलानी हा काही एवढा मोठा विषय आहे का की जे चर्चा आम्ही जाहीरपणाने करावी? कशाला काय तुम्ही ते कशाला महत्त्व देता? पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नोटबंदी नंतरच्या, तेव्हा पण असा अंदाज होता की नोटबंदीचा परिणाम मतांवर होईल, तर आता दुसऱ्या टप्प्यात परिणाम होईल ग्रामीण भागात. आता बघायचं काय त्याच्यात मी काही फारसं फिरलं असं मी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद किंवा निवडणुकीत मी कधी जात नाही, गेलो नाही अजून कुठं आणि त्यामुळे मी काही फारसं लक्ष दिलेलं नाही. माझे सगळे सहकारी काम करत आहेत आणि ते फील्डवर असल्यामुळं माझी त्यांचा तेवढा कॉन्टॅक्ट नाही आहे, पण परिणाम दिसायला हरकत नाही. यूपीच्या निकालानंतर तिसऱ्या आघाडीचा नेता म्हणून पुढे येईल. कोण? अखिलेश यादव यांना तिसऱ्या आघाडीचा नेता म्हणून मान्यता मिळेल का युपीच्या निकालानंतर? माहिती नाही. आता युपीच्या म्हणजे युपीमध्ये अखिलेश सिंग ही दुर्लक्ष करण्यासारखं व्यक्तिमत्व नाही ह्या निष्कर्षाची लोक येतील असं मला वाटतं आणि हे दोघंही तरुण एकत्रपणानं लोकांच्या समोर भूमिका मांडतायत. त्याला जर तरुण पिढीचा युपीत प्रतिसाद चांगला मिळाला तर उत्तर हिंदुस्थानातलं राजकारण बदलायची प्रक्रिया सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमताचं सरकार कसं चालवावं यासाठी काही राजकीय सल्ला तुमच्याकडून मागितला किंवा तुम्ही देऊ शकता? त्यांना माहिती माझ्याकडनं मिळणार नाही तेव्हा ती कशा वेगळी माझ्याकडे मागत बसतील असं की त्यांना कळतं कुठं मागायचं ते आणि माझ्याकडनं त्यांना सहकार्य देण्याच्या संबंधीचा प्रश्नच नाही. कांग्रेस ने कहा है कि प्रधानमंत्री मोदी जहाँ भी जाते हैं अपना रिश्ता बनाने से महाराष्ट्र में आएंगे तो बोलते महाराष्ट्र से मेरा रिश्ता है, यूपी में जाएंगे तो यूपी से मेरा रिश्ता है. उनका कहना है कि पीएम बातों से नहीं रिश्ता निभाना पड़ता है. आपके साथ भी उन्होंने एक रिश्ता जोड़ा था, क्या कहना चाहिए? नहीं मेरे साथ तो रिश्ता अच्छा ही है, सब दुनिया जानती है. आप बार बार छापते भी है, इसमें कोई नई बात नहीं. मगर दूसरा हर राज्य में जाकर जो रिश्ता बनाना चाहते इस बारे में ज़्यादा हमें देखना होगा कि बेचारा अकेला आदमी है इसलिए रिश्ता किससे कराना चाहता है क्या करना चाहता है ये हमने इसमें दिलचस्पी ली नहीं अभी तक. मगर आपसे कोई इन्फॉर्मेशन हो तो हमें भी ब्रीफ करो. नाही सर मी काय सांगू शकणार राज्य सरकारच्या प्रश्नात मी काय सांगणार त्याच्यात. जम्मू कश्मीर में आर्मी चीफ ने जो रावत साहब ने जो बयान दिया था उसको लेकर काफी राजनीति चल रही थी 2 दिनों से. कांग्रेस पर यह आरोप कर रहे कि वो वहाँ की जनता को भगा रहे हैं. बीजेपी कांग्रेस ने कह रही कि बीजेपी और बीजेपी की सरकार है तो महबूब मुफ्ती से पूछा जाए, आपकी क्या राय है? जिनके हाथ में हुकूमत है, जिनके हाथ में वहाँ का प्रशासन है, इन्होंने इस बारे में कहने की आवश्यकता है. ये सेंसिटिव स्टेट है, वहाँ के इश्यूज भी सेंसिटिव होते हैं. वहाँ राजनीति लाकर आज जो स्थिति है ये वहाँ खराबी न हो जाए ये जिम्मेदार लोगों की जिम्मेदारी है. जहाँ तक मुझे किसी ने पूछा तो मेरा कहना एक ही है कि इस बारे में पब्लिकली भी ज़्यादा बोलने की आवश्यकता नहीं. कुछ हो तो जरूर जिनके हाथ में हुकूमत है इनसे बात करिए, उनसे जानकारी लेने के लिए कोशिश करिए. आपने साफ किया कि आप बीजेपी को सपोर्ट नहीं करेंगे अगर सूचना अपना समर्थन निकाल लेती है.
लेकिन उद्धव को इस बात की आशंका है, शंका है कि वो ये कह रहे हैं आपका कोई भरोसा नहीं। उनका भरोसा नहीं, मुझे कोई इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है, मगर वो जो कहते हैं कि हम समर्थन वापिस लेने वाले हैं, मैं अभी आप प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से अभी लिखित स्वरूप में हमारे पार्टी की तरफ से उनको देने के लिए ये तैयार है कि हम समर्थन नहीं देंगे, और ये इसकी कॉपी हम गवर्नर साहब को भी भेजने के लिए तैयार है। उन्होंने भी ऐसा ही खत तैयार करिए और उन्होंने हमारा समर्थन नहीं है ऐसा खत लिखकर राज्यपाल जी को दीजिए, और इसकी कॉपी आपको सर्कुलेट करे, हमें मत दे दो, आपके सर्कुलेट करे तो हमारा समर्थन है। सर, मराठा आरक्षणानंतर जे संपूर्ण हुकूमत वगैरे निघाले, त्यानंतर आता हे संपूर्ण थंडावलेलं आहे, तर या मराठा प्रश्नावरती भाजप सरकार अपयशी ठरलंय का तुम्ही जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष दिलं नाही, आपलं काय मत? तर ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना, तर ज्या गोष्टीत आम्ही लक्ष फारसं घालत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय भाष्य करणार. आणि राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रक्रियेमध्ये एखाद्या समाजाचा किंवा हा विचार आम्ही कधी मांडलेले नाही. प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायला मदत करणं वेगवेगळ्या घटकांना ही जबाबदारी आम्ही कधी टाळत नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर जात धर्माचं भाषेचं राजकारण मी करत नाही. मला वाटतं आता पुरेसं झालं, तुमच्याकडे काही शिल्लक दिसत नाही. थँक्यू. थँक्यू.